क्षेत्ररक्षक 1000 रुपये रोख, उत्कृष्ट गोलंदाज 1000 रुपये रोख, बॉल जुनी आहे. मालिका वीराला 1500 रुपयाचा नाही. रोख पारितोषिक आहे. अशी ही त्याचप्रमाणे त्यांना ट्रॉफी सुद्धा आहेत. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. भव्य असा सेकंड सीझन शिवदर्शन प्रीमियर लीग तर्फे आयोजित या भव्य टुर्नामेंटचा आपण सांगतेकडे समारोप सोहळ्याकडे चाललेले आहोत. त्यामधील 3rd आणि 4th प्लेस साठी खेळवला जाणारा हा सामना सिंहगड चॅलेंजर्स वर्सेस तोरणा टायगर. यानंतर जो शेवटचा फायनल साठीचा सामना असणार आहे तो रायगड लायन्स वर्सेस सिंधुदुर्ग वॉरियर्स. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. जयवंत परब आपल्याला निमंत्रकांना कॉल करायचा असेल तर आपण तो करून घ्यायचा आहे आणि त्यांना शेवटची मॅच बघण्यासाठी येण्याची विनंती करायची आहे. जयवंत परब, मी पुन्हा एकदा पारितोषिक सांगतो. प्रथम पारितोषिक 25,555 आणि ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 12,222 आणि ट्रॉफी, तृतीय पारितोषिक 6,666 आणि ट्रॉफी. या 3rd आणि 4th प्लेस साठी देसाई काका यांनी बक्षीस लावलेलं आहे. बक्षिसाचं स्वरूप एका ओव्हर मध्ये 3 6 500 रुपये आणि 3 हॅट्रिक 500 रुपये. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का बसतोय तोरणा टायगर्स या संघाला निलेश केळुसकर यांच्या रूपात आणि गोलंदाजी करत होते अक्षय गावटे. जो खेळाडू एका ओव्हर मध्ये 3 विकेट घेईल त्याला 500 रुपये. जो खेळाडू लगातार 3 6 मारेल त्याला 500 रुपये. देसाई काका यांच्याकडून या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे. त्याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आपला खेळ पुढे न्यायचा आहे. पहिला धक्का बसतोय तोरणा टायगर्स या संघाला निलेश केळुसकर यांच्या स्वरूपात अक्षय गावटे यांच्याकडून. पहिलं यश पदरी पडलंय तोरणा टायगर्स कडे, अनिकेत गावटे सॉरी. दुसरा चेंडू सामना करण्यासाठी आले ऋषी. एक संयमी आणि एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करणारे ऋषी. बघूया या ठिकाणी आपला काय परफॉर्मन्स देतात. गोलंदाजी करतायत अनिकेत गावटे. चेंडू सीमारेषे पार मारण्याचा प्रयत्न होता परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय ऋषी यांना. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. सामना करतायत डाव्या यष्टी डावखुरे फलंदाज सिद्धेश सावंत. पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे सिद्धेश यांना. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलेला दिसतोय सिंहगड चॅलेंजर्स या संघाने. सामना करतायत ऋषी, गोलंदाजी करतायत अनिकेत आणि हा लिगल डिलिव्हरी आणि बोल्ड झालेला आहे खेळाडू. 2 विकेट घेतलेले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट अनिकेत गावटे यांनी 2 मोठे धक्के दिलेले आहेत. ऋषी यांच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय आणि मूर्ती लहान पण कीर्तिमान असे खेळाडू सूरज जगताप, एक युवा उद्योजक, भांडूप मधील एक युवा उद्योजक सूरज जगताप हे स्ट्राईक एंडला आलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. सामना करतायत अनिकेत यांचा सूरज जगताप आणि 3 विकेट घेतलेले आहेत. अनिकेत गावटे यांना 500 रुपयाचं पारितोषिक देसाई काका यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. अनिकेत यांनी 500 रुपयाचं पारितोषिक देसाई काका यांच्याकडून त्याचा स्वीकार करायचा आहे. देसाई काका, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 गडी बाद झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या होते 2. दुसरा षटक घेऊन येतात अरविंद. सामना करतात डावखुरे फलंदाज सिद्धेश सावंत. बघूया पहिला चेंडू डायरेक्ट आलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न असफल आणि जय यांच्या हातात गेलेला हा चेंडू. पुन्हा एकदा अजून एक धक्का बसतोय सिद्धेश यांच्या रूपात तोरणा टायगर्स या संघाला. तोरणा टायगर्सचे आयकॉन प्लेअर ओंकार या ठिकाणी
बॅटिंग साठी आलेले आहेत. अजूनही संघाची धावसंख्या 2 आहे. एक मोठं आव्हान ओंकार यांच्याकडे आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारणार. षटकार अक्षय कदम यांच्याकडून झालेली ही चूक संघाला 6 रन देण्यात यशस्वी झालेली आहे. त्यांच्या हाताला लागून चेंडू सीमारेषेत पार गेला आणि 6 धावांच्या स्वरूपात बोनस मिळालेला आहे तोरणा टायगर्स या संघाला, ज्याची त्या संघाला गरज होती. सुंदर असा चेंडू खेळवलेला आहे अरविंद यांनी. तिसऱ्या आणि चौथ्या प्लेस साठी होणारा हा डिसायडर सामना. डायरेक्ट मिळालेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. जेव्हा एखाद्या मुरब्बी खेळाडूला डायरेक्ट बॉल मिळतो तो सीमारेषेत पार मारण्याचा प्रयत्न हा प्रत्येक बॅट्समन करत असतो. तीन षटकार मारणाऱ्या खेळाडूला सावंत काका, देसाई काका यांच्याकडून 500 रुपये. सावंत काका हे नाव सारखं माझ्या तोंडात येते पण सावंत काका काही कॉल देत नाहीयेत. शिवदर्शन प्रीमियर लीग मधले दानशूर व्यक्तिमत्व सावंत काका, सुदेश सावंत काका. दोन ओव्हर 15 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सावंत काका गेम थंड नाही पडलाय, तुम्ही गरम करू शकता गेम. सावंत काका, काका 500 करू. ओंकार याने जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक सुदेश सावंत यांच्याकडून लावलेला आहे. हा सामना थंड चाललेला आहे. थंडीच्या दिवसात तो सामना गरम करण्याचा प्रयत्न सावंत काका यांच्याकडून होतोय. त्याला दाद द्यायची फलंदाजांनी. षटकार काका, ही कमाल आहे तुमच्या शब्दात. तुमच्या शब्दात वजन आहे ना. तुम्ही बोललात आणि षटकार लागला. अवांतर धाव, पंचांचा वाईटचा इशारा. बघूया पुढचा चेंडू. षटकार काका, सावंत काकांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. काकांनी सामना गरम केलाय विदाऊट. बॉल आहे. एक धाव. सुंदर असा टोलावलेला चेंडू. एक धाव मिळते विनोद यांना. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 32. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि देसाई काका आणि सावंत काकांचं चॅलेंज ओपन आहे. लगातार 3 षटकार 500. नवीन ओव्हर चालू आहे काका. एका ओव्हर मध्ये लगातार 3. पहिला षटकार लागलेला आहे. पहिला षटकार विनोद यांच्या बॅट मधून निघालेला आहे. सुंदर असा षटकार. संघाची धावसंख्या होते 38. दुसरा चेंडू जयप्रकाश यांचा. अवांतर धाव, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत भर 39. दुसरा चेंडू घेऊन येत आहे जयप्रकाश. षटकार, सुंदर असा षटकार. आणि काका असं नको बोलू. बच्चे गयो काका. एक मिनिट आता. एक मिनिट काका काय बोलताय. मुलगा आहे ना. 3 चेंडू बाकी आहेत. षटकार, चौकार मारलेला आहे. चौकार लावलेला आहे सुजल यांच्याकडून. देसाई काकांनी 2 चेंडूवर 2 षटकार किंवा चौकार लागवलं तर 500 रुपयाचं बक्षीस सुजलसाठी लावलेलं आहे.
नो. सुजल कमॉन 500चा वादा. पुन्हा एकदा अवांतर धाव. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. षटकार किंवा चौकार 2 चेंडूंवर 500 रुपये सुजल याच्यासाठी. आणि हा गडी बाद झालेला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या डिसायडर सामन्यामध्ये माळी विराट माळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 1 चेंडू 100 रुपये विराट माळीसाठी. 1 छकडी 100 रुपये विराट माळी. चौकार 50. लिलाव चालू आहे मच्छी मार्केट मधला. 100 50 50 100. आणि सिंहगड या संघाला विजयी होण्यासाठी म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर येण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 56 धावा करायच्या आहेत. जयवंत परब बरेच सामने झाले. सावंत काका म्हणतात मी एकतर्फी किंडलर होतो. तुम्ही काय डिसाइड करताय का प्राइस? हा आम्ही बच्चे लोक के लिए दमू नका. लहान मुलांसाठी केलेलं आहे. 500 लावताय 500. नाही लहान मुलांसाठी केलेलं आहे. मोठ्यांसाठी काय नको. त्यांची गिफ्ट 1 महिना नेट फ्री. नाही काय नाही. केबल फ्री. काय नाही. तुम्ही एक चॅनल तरी फ्री लाव. काय नाही. ऑन एअर वाला फ्री दे कुठला तरी एबीपी माझा. काय नको. दूरदर्शनचा डीडी. आणि ज्या जाहिरातदार वर्गणीदार आणि सर्वांनी हे सामन्यासाठी जे आपलं योगदान दिलंय या सर्वांचे शिवदर्शन प्रीमियर लीग तर्फे हार्दिक स्वागत. दरवर्षी आपले सहकारी असेच लागू आणि भांडूपमधील नवोदित खेळाडू तयार हो ही आपल्याला विनंती. निलेश केळुसकर पहिला षटक घेऊन येत आहेत. त्याचा सामना करतायत अनिकेत गावटे. पहिला चेंडू पहिल्या षटकातला नोच्या स्वरूपात अवांतर धाव. 0 चेंडू 1 धावा. पहिलं षटक. तीन विकेटची हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूला बॉलरला 500 रुपये देसाई काका यांच्याकडून लावलेले आहेत. जो खेळाडू लगातार 3 6 कंटिन्यू 3 6 मारेल त्याला 500 रुपये आणि 3 विकेट काढले तर 500 रुपये असं रोख पारितोषिक सावंत काका यांनी डिक्लेअर केलेलं आहे. ते सॉरी देसाई काका. काका तुम्ही काय करताय? काकांचे पण 500 आहेत. चला सावंत काका आणि देसाई काका 500चा वादा. स्टेडियम मध्ये शांतता. सर्वजण सामन्याकडे नजर लावून बसलेले आहेत. संकेत जंगले यांचा हा संघ सिंहगड चॅलेंजर्स 56 रनांचा पाठलाग करतोय आणि तोरणा टायगर्सचे निलेश केळुसकर बॉलिंग करतायत अनिकेत गावटे यांना. सुंदर असा चेंडू स्टंपच्या अगदी जवळून घासून पुसून जाणारा चेंडू. निर्धाव असा हा चेंडू निलेश यांच्या रूपाने. गडी बाद करण्याचा प्रयत्न असफल. 1 धाव घेण्यात अनिकेत आणि संकेत यांना यश. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या होते 8. 5 चेंडू 8 धावा. 25,555 प्रथम पारितोषिक. द्वितीय पारितोषिक 12,222. तृतीय पारितोषिक 6,666. अशी हे मोठ्या पारितोषिकांसाठी खेळवले जाणारे शिवदर्शन प्रीमियर लीग पर्व 2 मधले सामने. त्या सामन्यातील
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी खेळवला जाणारा हा डिसायडर सामना 56 धावांचा पाठलाग करताना सिंहगड चॅलेंजर्स या संघाचे 9 धावा झालेले आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांची 9 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय ओंकार. सामना करतायत संकेत. एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. बघूया अनिकेत गावटे ओंकार यांना कसा रिस्पॉन्स देतात आणि पुन्हा एकदा एक धाव. आता हा खेळ अशा टप्प्यावर निर्णायक टप्प्यावर येऊन थांबलेला आहे ज्या ठिकाणी प्रत्येक ओव्हरला 2 सिक्स आणि एका चौकाराची गरज आहे. वंडी करून काही होणार नाहीये, परंतु धावा थांबवण्याचा प्रयत्न ओंकार याच्याकडून आणि त्या प्रयत्नांना यश मिळत आहे. संकेत यांना स्ट्राईक एंडला थांबवून धरलेला आहे अनिकेत यांनी आणि हा बराचसा वरून जाणारा बॉल पंचांनी नो घोषित केलेला आहे आणि एक धाव घेतलेली आहे. 9+1. अनिकेत गावटे पुढचा चेंडूचा सामना करतायत ओंकार यांच्या. बघूया मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा एक धाव खात्यात जमा होते. अजूनही बरंच मोठं लक्ष पार करायचं आहे सिंहगड चॅलेंजर्स या संघाला. 56 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या होती आहे 15. सुंदर असा षटकार या ठिकाणी मारलेला आहे. 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या होते 21. किती आहे? 21. आणि क्रांतीनगरचे एक नावाजलेले असे खेळाडू अमित यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवदर्शन प्रीमियर लीग तर्फे अमित यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. 12 चेंडू 35 धावा आणि मारण्याच्या नादात संकेत जंगले यांनी आपला विकेट या ठिकाणी गमावलेला आहे आणि एक मोठा खेळाडू बाद करण्यात यश मिळालेलं आहे ऋषी यांना. 11 चेंडू 35 धावा. 11 चेंडू 35 धावा. हा जो आपण सामना बघतोय हा 3rd आणि 4th प्लेस साठी डिसायडर सामना होतोय. जे 2 संघ सेमीफायनल मध्ये अयशस्वी झालेत त्यांच्यामध्ये खेळवला जाणारा हा 3rd आणि 4th प्लेस साठीचा सामना तोरणा टायगर वर्सेस सिंहगड चॅलेंजर्स. तोरणा टायगर्स या संघाने 56 धावांचं आव्हान दिलं सिंहगड चॅलेंजर्स यांना आणि सिंहगड चॅलेंजर्स यांना 11 चेंडूमध्ये 35 धावा करायचे आहेत. 10 चेंडूंमध्ये 34 धावा हव्यात. एक काढून काय उपयोग आहे? एक काढून काय उपयोग आहे? मारून टाक ना. मारण्याचा प्रयत्न असफल. एक धाव घेण्यात यशस्वी. आपल्याकडे अजूनही ती 2 बक्षिसं ओपन आहेत. अजूनही मला वाटतं एक 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 500 रुपये हॅट्रिक साठी आणि 500 रुपये सिक्सर साठी. 3 सिक्स आणि अनिकेत यांनी पायाचा पुरेपूर वापर करून एक सुंदर असा टोलावलेला उत्कृष्ट असा षटकार. आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न अनिकेत पहिल्या चेंडूपासून करत आहेत आणि हा एक षटकार त्यांना मिळालेला आहे. बघूया ऋषी पुढे मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल झालेला आहे आणि ऋषी यांना हा निर्धाव चेंडू मिळालेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी आणि 3 षटकं संपलेली आहेत. 6 चेंडू 27 धावा. अजूनही गेम ओपन आहे. 6 चेंडू 27 धावा. जयवंत परब मान्यवरांना आपण कॉल केला. टाइम लागेल, थोडं थांबायला लागेल. ठीक आहे जस्ट आठवण केली. विनोद जाधव शेवटचं षटक.
तिसरा आणि चौथ्या प्लेस मधला शेवटचं षटक घेऊन येत आहेत विनोद जाधव. सामना करतायत अरविंद. एक मोठा सामना. 6 चेंडू 27 धावा. अजूनही सिंहगड चॅलेंजर्स साठी हा गेम ओपन आहे. एखादी सीडी या ठिकाणी तयार व्हावी लागेल. पंचांनी निर्णय फेटाळून लावलेला आहे. 5 चेंडू 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. मारण्याचा प्रयत्न. वाईट. गुड जज. अनिकेतांनी सुंदर असं एक अवांतर धाव घेतलेली आहे. सुंदर असा टोलवलेला हा षटकार. 4 चेंडू बाकी आहेत. 19 धावा. 4 डिसायडर चेंडू. 4 लिगल डिलिव्हरीज ठरवतील हा सामना तोरणाच्या खिशात जातोय का सिंहगड आपलं नाव करतोय. तिसऱ्या पुन्हा एकदा एक अवांतर धाव संकेत भर. 4 चेंडू 18 धावा. अनिकेत गावटे स्ट्राईक वर उभे. सुंदर अशी एक डिलिव्हरी. 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. अजूनही गेम ओपन सिंहगड चॅलेंजर्स साठी या चेंडूवर. 3 चेंडू 18 धावा. थोडासा प्रेशर आलेला आहे. आपल्याला पॅव्हेलियन मध्ये बसून सांगणं किंवा आपल्याला एक रसिक प्रेक्षक म्हणून सांगणं सोपं असतं, परंतु जो खेळाडू त्या ठिकाणी खेळतोय. 3 चेंडू 18 धावा. अत्यंत निर्णायक असं हे 17 धावा. सॉरी माफ करा. 16 धावा माफ करा. 3 चेंडू आहेत. 3 लिगल डिलिव्हरीज. बॉल विनोद यांच्या हातात. बघूया ते बॉलला कशा प्रकारे वळण देत आहेत आणि या सामन्याला कशा प्रकारे वळण देत आहेत. षटकार. 2 चेंडू 10 धावा. थोडासा टाइम. विनोद यांना प्रोत्साहित करतायत त्यांचे खेळाडू आणि अनिकेत गावटे सामना करतायत विनोद यांचा. आणि हा सामना जवळ ऑफिशियली तोरणा टायगर यांच्या खिशात किंवा त्यांच्या बाजूने वळताना दिसतोय. फक्त 1 बॉल टाकायचा आहे. 9 धावा हव्यात. 1 लिगल डिलिव्हरी करायची आहे आणि सामन्यावर थर्ड प्राइज वर आपलं नाव कोरण्याचा मान तोरणा टायगर्सच्या संघाला मिळतोय. मारण्याचा प्रयत्न. झेल बाद. सिद्धेश सावंत यांच्या मालकीचा संघ ज्याने आपल्या 3ऱ्या क्रमांकावर नाव कोरलेलं आहे तोरणा टायगर्स. तोरणा टायगर्सच्या संघाचं खूप खूप अभिनंदन. बॉल घेऊन ये. त्यांच्याकडे बॉल आहे.